नमस्कार, हुमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर सकाळची वेळ आहे, टिफिन करते आणि टिफिनसाठी बनवते मी गवारीची भाजी। तर सुकी गवारी बनवायची आपल्याला। तर कसं असतं, गवारी काही नवीन नाही, सगळेजण बनवत असतील घरी, पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते। तर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे आज गवारीची भाजी मी कशी करते ती। तर इथं मी गवारी घेतलेली आहे, निवडून घेतलेली रात्रीच आणि स्वच्छ धुवून पण घेतलेली आपण ही। तर आता थोडंसं तेल घालून कढईमध्ये भाजून घेऊया। कढई ठेवली मी, छोटा चमचा तेल घालायचं। कोण त्याला शिजवून पण करतं, तर मी याला भाजून करते। त्याच्यावरचा डाग पडेपर्यंत चांगलं त्याला भाजून घ्यायचं आहे आपल्याला। गॅस मोठा ठेवायचा आणि गवारी आहे ती चांगली भाजून घ्यायची। तोपर्यंत आपण काय करू, गवारी भाजत भाजत तिकडे कांदा कापून घ्यायचा छोटासा। गवारी भाजत भाजत आपण काय करायचं, इकडे कांदा पण कापून घ्यायचा एक छोटा। आता आपला कांदा लसूण मसाला असतो त्यामुळे मी कांदा जास्त वापरत नाही याच्यामध्ये। गवारीच्या भाजीत नाही वापरायचा आपण जास्त। तर भरीत वगैरे करायचं असतं त्यावेळेस आपल्याला कांदा जास्त वापरायला लागतो। हे बघा, छोटा कांदा होता त्यातला पण मी अर्धा कांदा वापरणार आहे। इकडे आपली गवारी भाजते बघा, गवारी चांगली भाजली गेलेली। हे बघा, काढून घेऊयात आपण याला। तर बघा, कढईमध्ये मी तेल घातलेले, किटलीमध्ये असतो ना, एक चमचा घालायचे तेल। थोडीशी मोहरी घालायची, मोहरी तडतडली की थोडेसे जिरे पण घालायचे आपल्याला, अर्धा चमचा घालतो आपण। कांदा घालूया, हळद घालायची आपल्याला पाव चमचा, थोडंसं हिंग घालायचं। गॅस कमी करायचा, गवारी भाजलेली नाही घालायची, परतून घ्यायचं आता चांगलं। आता याच्यामध्ये तिखट घालूया, तुमच्या आवडीने घालायचं, किती खाता तिखट तसं। हे 1.5 चमचा घातलेला आहे। कांदा लसूण मसाला असतो आपला। मीठ घालूया, मिक्स करायचं। कुठलंही आपण वाटण वगैरे घालत नाही याच्यामध्ये। आता गवारी शिजण्यापुरतं पाणी घालायचं आपल्याला। कपभर पाणी घालायचं म्हणजे झाकायचं। गॅस मिडियम टू स्लो करायचा आहे, 1-2-3 मिनटं शिजू द्यायचा। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं। चला, 2-3 मिनटं झालेली आहेत, गवारी आपली शिजते। गॅस बारीक करायचा, थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आपल्याला। आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट वापरलं जातं भाज्यांमध्ये जास्त करून। 3 चमचे मी घातलेले। थोडंसं जाडसर असं शेंगदाण्याचं कूट आहे, सुक्या भाजीमध्ये छान लागतं बघा। अजून गवारी शेंग आपली शिजायची आहे, 1-5 मिनटं आणखी आपल्याला शिजू द्यायची। इथं जर पाणी कमी वाटलं तर थोडंसं घालायचं,
कारण शेंग आहे ती शिजली पाहिजे. आता शेंग कशी आहे त्याच्यावरती अवलंबून असं. जून असे कोवळे असेल तर लगेच शिजते, जून असेल तर थोडा वेळ लागतो. थोडंसं मी पाणी घालते. एक 4 मिनिट 3 ते 4 मिनिटं आणखी शिजू द्यायचं. ह्याला शिजली पाहिजे. गॅस जास्त मोठं करायचं नाही, बारीक गॅसवरती शिजू द्यायचं. तर बघा बनवून तयार आहे आपली. तर बघा बनवून तयार झालेली आहे आपली मस्त अशी टिफिनवरती देण्यासाठी गवारीची भाजी. मस्त अशी झालेली आहे बघा. कुठले आपण मसाले वगैरे जास्त वापरलेले नाहीत, काही नाहीत. फक्त आपण शेंगदाण्याचं कूट वापरलेलं आहे आणि तिखट मीठ वापरून फक्त ही भाजी केलेली आहे. आणि चवीला तर एक नंबरच लागणार. जेव्हा तुम्ही टिफिनवरती द्याल त्या दिवशी तो टिफिन तर मोकळा येणारच बघा. सगळी भाजी खाल्लेली असणार आहे चाटून पुसून. इतकंही म्हणजे छान होते. नक्की ट्राय करा. मी कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. तुम्ही कुठल्या पद्धतीने भाजी बनवता ही गवारीची तेही नक्की सांगा. माझी पद्धत तुम्हाला आवडली का ते नक्की सांगा. भेटूया पण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.